नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज GDS पोस्ट ऑफिस भरतीची फर्स्ट मेरिट लिस्ट पाहणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र राज्यातले असाल तर ही लिस्ट आपण पाहणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही ह्या पोस्ट ऑफिस GDS भरतीसाठी अर्ज भरला असेल तर तुमचं नाव आले आहे की नाही चेक करा आणि तुम्ही कोणत्या डिव्हिजनमध्ये आहात ते कमेंट बॉक्समधून लिहा आणि मला एक कमेंट करून पाठवा. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 10वीत 90 पेक्षा वर मार्क जर असतील तर तुम्हाला कोणत्या डिव्हिजनमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो दुसरी लिस्ट केव्हा लागणार आहे याचा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी बनवणार आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो बघू शकता तुम्ही कट ऑफ किती हाय गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो दुसरी लिस्ट याच्यापेक्षा कमी कट ऑफ लागणार आहे. हा कट ऑफ 50% फेक आहे मित्रांनो आणि यात 50% मुलांचे सिलेक्शन झालेले आहे. तर चला मित्रांनो आपण पाहणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यात किती कट ऑफ लागलेला आहे. चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता मित्रांनो EWS कॅटेगरीत 95% वर सिलेक्शन झालेलं आहे. SC कॅटेगरी 95 सिलेक्शन झालेलं आहे. SC कॅटेगरी UR कॅटेगरी 100 वर सिलेक्शन झालेलं आहे. बघू शकता 100 आणि बघू शकता मित्रांनो UR ST कॅटेगरी 95% वर सिलेक्शन झाले आहे अकोला डिव्हिजनचे. अमरावती डिव्हिजन आहे. अमरावती डिव्हिजनमध्ये UR कॅटेगरीचे 97 वर सिलेक्शन झाले आहे. OBC कॅटेगरी 96 वर सिलेक्शन झाले आहे. EWS कॅटेगरीचे 93 वर सिलेक्शन झाले आहे आणि SC कॅटेगरीचे 97 वर सिलेक्शन झालेले आहे मित्रांनो. तर जर मित्रांनो तुम्हाला यात 100 पैकी मार्क जर असतील तर त्यातले 50% विद्यार्थी फेक आहेत हे जाणून घ्या. आता डिव्हिजन आहे अमरावती झाले. औरंगाबाद UR कॅटेगरीचे 100 वर सिलेक्शन झाले आहे. OBC कॅटेगरीवर 100 वर सिलेक्शन झालेले आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही. बघू शकता टोटल पोस्ट जे आहेत मित्रांनो तुम्ही आपल्या डिव्हिजनचे बघू शकता. आपले नाव चेक करू शकता मित्रांनो आणि हा चॅनल बघू शकता मित्रांनो गोवा डिव्हिजन मधला जर वेळेस कट ऑफ हा कमी जात असतो. आपण पाहूया यावेळेस किती गेलेला आहे गोवा डिव्हिजन. जर मित्रांनो तुम्ही पंढरपूर डिव्हिजन मधले असाल तर बघू शकता PWT कॅटेगरीच्या मुलाचे 89 वर सिलेक्शन झालेले आहे. बघू शकता
89% फर्स्ट लिस्ट आणि दुसरी लिस्ट ह्याच्यापेक्षा कमी कट ऑफ जाण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो. ओबीसी कॅटेगरी 100% वर सिलेक्शन झाले आहे पालघर डिव्हिजनमध्ये. जर मित्रांनो तुम्हाला 90च्या वर पर्सेंटेज असेल तर तुमचे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहेत. बघू शकता 91% वर सिलेक्शन झाले आहे PWD कॅटेगरीचे. 87 वर सिलेक्शन झाले आहे बघू शकता PWD कॅटेगरीचे. 87 का 97 वरती 90 वर सिलेक्शन झाले आहे. UR कॅटेगरीचे हे 94% वर सिलेक्शन झाले आहे. ST कॅटेगरीचे 92-93 वर सिलेक्शन झाले आहे आणि SC कॅटेगरीचे 91 वर सिलेक्शन झाले आहे बघू शकता मित्रांनो. सातारा 90 वर सिलेक्शन झाले आहे बघू शकता. 90% वर सिलेक्शन झाले आहे ST कॅटेगरीचे बघू शकता. इथे पण 90% वर SC कॅटेगरीचे सिलेक्शन झाले आहे. इथे पण 90% वर ST कॅटेगरीचे सिलेक्शन झाले आहे. UR कॅटेगरीचे 95 वर सिलेक्शन झाले आहे. वर EWS कॅटेगरीच्या मुलाचे सिलेक्शन झाले आहे ते बघू शकता. 92 90 वर ST कॅटेगरीचे सिलेक्शन झाले आहे सोलापूर डिव्हिजनमध्ये. तर मित्रांनो तुम्ही कोणत्या डिव्हिजनमध्ये अप्लाय केला आहे त्याचा नाव कमेंट बॉक्समध्ये लिहून मला मेसेज सेंड करा मित्रांनो. बघू शकता तुम्ही टोटल पोस्ट ह्या आहे पण 1496 पोस्ट काढलेले आहेत. त्यापैकी मित्रांनो फक्त 700 मुलांचे सिलेक्शन सक्सेसफुली झालेले आहे आणि 700 मुले ही फेक आणि रिजेक्ट झालेली आहेत. तर मित्रांनो दुसरी लिस्टची वाट पाहण्यासाठी नोकरी न्यू अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भरभरून आनंद द्या ही अपेक्षा ठेवतो आणि दुसऱ्या लिस्टची अपडेट लवकरात लवकर पोहोचेल याची मी तयारी करतो. थँक्यू मित्रांनो.